मला असं वाटतं की स्वातंत्र्य ही जी गोष्ट आहे ना, ही एक व्यक्ती म्हणून माझी एक प्रतिष्ठा आहे. एक व्यक्ती म्हणून माझं एक स्थान आहे, जे मी खूप संघर्षाने मिळवलेलं आहे. मी शिक्षणाने मिळवलेलं आहे. याच्याविषयीचं भान नसणं आणि पुन्हा ती जी कर्मठ मानसिकता आहे, त्या मानसिकतेचेच आपण शिकार होत जाणं हा पण मुद्दा आहे. म्हणून मी मगाशी म्हणाले तसं स्वातंत्र्य ही गोष्ट अशी एखादी मी पाण्याची बाटली दिली उचलून, असं स्वातंत्र्य उचलून देता येत नाही. स्वातंत्र्य हे एक अर्जित आणि ते दिलेलंच आहे खरं तर ते संविधानाने सगळ्यांना दिलंय हे भानच नाहीये. म्हणजे किती आपल्या महाराष्ट्रातल्या किंवा भारतातल्या किती स्त्रियांना संविधानाचा गाभा माहिती आहे, संविधानाची सगळी मूलं तत्व माहिती आहेत. म्हणजे हे माहितीच नाहीये आणि उलट काय ते वडाच्या भोवती म्हणजे सावित्रीबाई माहिती नाहीये आणि ती सावित्रीबाई माहिती आहे, क्रांतिकारी सावित्रीबाई माहिती नाही आणि अजूनही आपण ते करत चाललेलो आहे. तर जसं आता म्हणाला ना, मनुवाद हा वेगवेगळ्या मार्गाने म्हणजे ऑक्टोपसी हात आहेत मनुवादाचे. हजारो हात आहेत आणि ते ऑक्टोपसी हजारो हात कधी या मार्गाने कधी त्या मार्गाने असे इतके आवळत चाललेत की आजच्या सुशिक्षित तरुणींना सुद्धा त्याचं भान नाहीये. दुसरा मला अजून एक मुद्दा इथे जोडून मांडावासा वाटतो की आपला समाज हा खूप उत्सवप्रिय समाज आहे. हां, आणि जसं 8 मार्चचा पण उत्सव करणं किंवा त्याचं म्हणजे टोकनिझम किंवा त्याचं सिम्बॉलिझम करणं. तर आणि बऱ्याचदा ह्या उत्सवप्रियतेला अलीकडचे सगळे जे राज्यकर्ते आहेत, ते राज्यकर्ते पद्धतशीर पद्धतीने काय करतायत, अधिक मार्केटिंग करतायत आणि जास्त ते कसं होईल असं बघतात. कारण त्याच्यामध्ये पण त्यांचे वेगवेगळे हितसंबंध आहेत. जितकं मार्केटिंग म्हणजे वस्तू जितकं आत्मा गेलाच त्याचा. जितकं समाजाला तुम्ही मोठ्या गोंगाटामध्ये, आवाजामध्ये, आवाजीकरणामध्ये, उत्सवीकरणामध्ये जितकं अडकवून ठेवाल, तितकं त्याला आजूबाजूचं भान राहणार नाही किंवा तो फार पलीकडे बघू शकणार नाही. त्यामुळे ह्या गोंगाटामध्ये जोरात करा उत्सव. हिंदू आता आपलीच सत्ता आहे. काय करायचंय, कुठले उत्सव करायचे, जोरात करा, किती मोठ्या ने ते माईक लावा, हे करा, हे पद्धतशीर चाललेलं आहे. याचं एक कारण असं पण आहे की आजूबाजूचं जे भोवतालचं जे अतिशय वाईट असं वास्तव आहे, त्याच्याकडे लक्ष जाऊ नये आणि सगळा समाज एका छान उत्सवीकरणामध्ये त्याचे कान पूर्णपणे काय व्हावेत, बधीर व्हावेत. अशा प्रकारे बधिरीकरणाची, मामूलीकरणाची सुद्धा एक प्रक्रिया ही आपल्या समाजामध्ये प्रत्येक काळामध्ये चालू होती. आजचे जे सत्तास्थानी असलेले हे अधिक पद्धतशीर आणि अधिक सिस्टमॅटिकली ते सगळं करतात आणि त्याचा विचार कोणाला करायचा नाहीये.